नमस्कार, सुस्वागतम, वेलकम तुमचं सगळ्यांचं. कशा सगळे बरी आहेत ना तुम्ही? माणसात कधी येणार, पुण्यात कधी येणार? तर मी उद्या सकाळ उद्या पुण्यामध्ये पोचन 12 वाजता मी स्वारगेट स्टेशनला असेल. जर तुम्हाला लोकांना मला भेटायचं असेल तर तुम्ही नक्की भेटा. तुम्हाला जर माझ्या कोणता मसाला घ्यायचा असेल तर ते पण घेऊन या. 10 किलो मी एक्स्ट्रा घेऊन येत आहे, तर तुम्ही सगळ्यांनी ते घेऊ शकता. आणि ज्याचे बुकिंग आहे त्यांना पण उद्या भेटणार आहे. आणि मी जिथं राहणार आहे कोणत्या हॉटेलमध्ये, तो हॉटेलचं पण तुम्हाला मी नाव सांगेन. तुम्ही मला हॉटेलमध्ये येऊनसुद्धा भेटू शकता, ठीक आहे? तर नक्कीच तुम्हाला मला भेटायला आवडत असेल तर नक्की या. तर मी 10-11 तारखेपर्यंत मी पुण्यामध्ये आहे. 2 दिवस मी पुण्यात राहणार आहे. आज मला जायचं होतं पुण्यामध्ये, पण मला थोडंसं काम निघालं म्हणून आजच्या दिवस राहिलं. पण उद्या माझं नक्की आहे. आज सगळे पॅकिंग करून छोटासा मी व्हिडिओ टाकीन की मी निघाली म्हणून. आणि पुण्यामध्ये आल्यानंतर मी स्वारगेटमध्ये 12 वाजेपर्यंत मी पोचन. मी उद्या सकाळी 12-1 म्हणजे 11:30-12 वाजेपर्यंत मी पोचन. जर सगळ्यांना कोणा भेटायचं असेल तर तुम्ही मला स्वारगेटला भेटू शकता. आणि जिथे मी हॉटेलमध्ये थांबणार आहे त्या हॉटेलमध्ये पण तुम्ही येऊ शकता, ठीक आहे? तुम्ही ते बघू येऊ शकता. असं नाही की तुम्ही अलग जागेवर राहते असं तसं आणि हे, ठीक आहे? तर तुम्हाला तुमच्यासाठी मसाला पण घेऊन येत आहे. पुण्याच्या लोकांसाठी मसाला तुम्ही बिंदास माझ्या कोणतं घ्या, मला भेटा, पण माझ्या संग गप्पा गोष्टी करा, एन्जॉय करा, व्हिडिओ बनवा, खूप गमती करूया, खूप मजा करूया. जिंदगी मेलं की गेलं. जिंदगीमध्ये पुन्हा कधी नाही भेटत आपण एकामेकाला, एकदाच भेटतं या. आता मी तुम्हाला पुण्यावरनं, मुंबईवरनं गावाला आली, गावावरून पुण्याला आली तुम्हाला भेटण्यासाठी. तर तुम्हाला भेटायची इच्छा असेल तर नक्की भेटा. कोणी माझा दुश्मन पण असला तर त्याला पण ऑफर आहे, मला भेटू शकतात, नो प्रॉब्लेम. कारण की जिंदगी ही 4 दिवसाची. मेलं की गेलं, जिंदगी पुन्हा नाही. झालं गेलं विसरून जायचं. आता हो सके तर मला मच्छा भेटला तर मी मच्छासोबत भेटणार आहे, बरोबर आहे का नाही? कारण की तेच घेऊन डोक्यात नाही बसायचं. मागच्या गोष्ट विसरून जायचं, आता पुढे जायचं आहे आपल्याला, बरोबर आहे का नाही? मागं काय असतात, कुत्री बघतात, त्या कुत्र्यांकडे लक्ष नाही द्यायचं. आपण हाती आहे, आपण हातीची बराबरी करतो, बरोबर आहे का नाही? काय आपण आहे हाती. आता मी एवढं दुःखातनं मी वर बाहेर आली, मग मी टेन्शनमध्ये आहे का नाही? मी माइंड एकदम फ्रेश ठेवलं. मी सगळं विसरून गेली आणि नवीनच सुरुवात चालू केली. आता मी बिझनेस करते, माझ्या मुलाकडे बी लक्ष राहते, काम बी करते, गावाकडे पण लक्ष राहते, मुंबईला पण जाते, मुंबईला पण मसाला देते, गावाला पण देते, पुण्याला पण देते, इतर लोकांना पण देते, बरोबर आहे का नाही? म्हणून म्हणते, एखादी जर मराठी बाई आपली भुरं जात असेल तिला सपोर्ट करा. आणि 100-200 रुपये जास्त पण घेता असेल तर तिला कुशीन देत जावा. परमेश्वर तुम्हाला भरपूर देणे एकदम, ठीक आहे? तर कुणाकुणा माझा मसाला घ्यायचा आहे कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि कुणाकुणा भेटायचं आहे त्यांनी मला व्हॉट्सअप नंबरवर मतलब मेसेज करा. आणि मी तुम्हाला तो नंबर पण मी चालू करणार आहे. तुम्ही मला फोन पण करू शकता आणि भेटू बी शकता. व्हॉट्सअप कॉलिंग करा, व्हॉट्सअप मेसेज करा. मी तुम्हाला भेटायला तयार आहे. कुठं पण या, जिथं मी राहणार आहे तिथं पण तुम्ही मला भेटा. याच्या हॉटेलचं पण नाव तुम्हाला सांगणार तिथं पोचल्यानंतर, ठीक आहे? तर तुम्ही भेटूया आपण पुण्यात पुन्हा एकदा. बाय, लव यू, आय लव यू, बाय बाय. पण नक्की यायचा, मसाला घ्यायचा पण हा माझ्या कोणतं.